बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आता संजय राऊत हे पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आणि त्यानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी आता खासदार संजय राऊत हे पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी ते रुग्णालयामध्ये दाखल होते। माध्यमांना आपण काही दिवस प्रतिक्रिया देणार नसल्याचं पत्रकच त्यांच्याकडून काढण्यात आलेलं होतं। थोड्याच वेळात ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येणार आहेत, मात्र त्याआधी खासदार संजय राऊत हे आता स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले। दिनेश तुखंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दिनेश, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। शक्तीस्थळावर ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्यांच्या सोबत आपण त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत त्यांची कन्या विदिता सोबत पाहतो आहोत। आणि शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत यांनी सार्वजनिक आणि सामाजिक राजकीय जीवनातून 2 महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे। पण आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, त्यामुळे स्वतः संजय राऊत हे त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत। बाळासाहेब हे सर्व शिवसैनिकांचं दैवत। बाळासाहेबांना संजय राऊत स्वतः दैवत मानतात, राजकीय गुरु मानतात। त्यामुळे साहजिकच आहे, एवढ्या दुर्धर आजारातून ते सामोरे जात असताना बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिनी अभिवादन करण्यापासून त्यांना स्वतःला रोखता आलेलं नाही। त्यामुळे आपल्या कुटुंबियांसमवेत ते स्मृतीस्थळावर आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत। शिवसेनेचे अन्य नेते, शिवसैनिक सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळावरची ही थेट दृश्य आहेत। इथे येतात त्यांनी शिवसैनिकांना हात उंचावून अभिवादन केलं। आता ते शिवसैनिकांशी आणि शिवसेना नेत्यांशी संवाद साधतायत। सोबत त्यांचे आपण बंधू आणि त्यांची कन्या पाहू शकतो। अगदी थोड्या वेळासाठी ते इथे आलेले आहेत आणि त्यांनी अभिवादन करून आता ते लगेचच पुन्हा निवासस्थानी जाणार आहेत। स्वतः ते एका कठीण प्रसंगाला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते एका कठीण आणि खडतर अशा प्रसंगाला ते सामोरे जात आहेत। 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वतः त्यांनी याबाबतची माहिती 31 ऑक्टोबर 2025 ला एका जाहीर निवेदनाद्वारे दिली की एका प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यामुळं मी सार्वजनिक आणि राजकीय जीवनातून 2 महिने लांब राहणार आहे। सध्या त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात ते दररोज ट्रीटमेंटसाठी जात असतात। पण आज ट्रीटमेंट घेऊन ते इथे स्मृतीस्थळावर आलेले आहेत। त्यांच्यासोबत शिवसैनिकही आहेत। बाळासाहेबांचा स्मृतिदिन या दिवशी त्यांना अभिवादन करण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही, त्यामुळे कुटुंबियांसमवेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक शिवसैनिक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या तोंडावर मास्क आहे, कारण कोणताही जंतू संसर्ग किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना कुठचा प्रकृतीचा त्रास होऊ नये याची खबरदारी राऊत यांनी घेतलेली आहे। स्वतः प्रसार माध्यमांनाही त्यांनी हात उंचावून अभिवादन केलेलं आहे। त्यांची दररोज होणारी पत्रकार परिषद काही काळ त्यांनी बंद ठेवलेली आहे। प्रसार माध्यमांचा आग्रह आहे की त्यांनी काही संवाद साधावा, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। ते आता पुन्हा त्यांच्या घरी निघत आहेत। त्यांनी याबाबतची कल्पना प्रसार माध्यमांना दिली होती की मी स्मृतीस्थळावर येतो आहे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। आज स्मृतिदिन आहे, त्यामुळे साहजिकच अनेक शिवसेनेचे नेते, शिवसैनिक मोठ्या संख्येनं या शक्तीस्थळावर येत असतात। गेल्या 13 वर्षांचा हा कार्यक्रम राहिलेला आहे। शिवसेनेची आता ही पक्षातली एक परंपरा बनलेली की स्मृती दिना दिवशी अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवसैनिक स्मृती दिनानिमित्त इथे शिवाजी पार्कवर येत असतात। त्याचाच एक भाग स्वतः संजय राऊत हे बाळासाहेबांचे निस्सीम भक्त आहेत, राजकीय गुरु मानतात। बाळासाहेबांचे अनेक उपकार असल्याचं ते खाजगी गप्पांमध्येही सांगतात। सामनाचे कार्यकारी संपादक पद असेल, शिवसेनेचं नेतेपद असेल किंवा मग शिवसेनेची खासदारकीचं पद असेल, बाळासाहेबांमुळे आपल्याला मिळालं आणि या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही अशी त्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे। त्यामुळे प्रकृती संदर्भातला गंभीर आजार असताना त्यांना स्वतःला बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी अभिवादन करण्यापासून रोखता आलं नाही। त्यामुळे अशा परिस्थितीतही
ते इथे स्मृतीस्थळावर आलेले आहेत आणि बाळासाहेबांना अभिवादन करून ते आता पुन्हा आपल्या निवासस्थानी निघालेले आहेत. नक्कीच धन्यवाद दिनेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. धाराशिवच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेल्या राणा जगजितसिंहांनी भाजपमध्ये त्यांना घेतलेलं आहे असं सुळेंनी म्हटलंय. तेरणा ट्रस्ट फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपुरतं मर्यादित नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसांनी ड्रग्जमध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात. म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही.